Hello students, today we are going to learn about a new lesson, make it exclamatory. नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे मेक इट एक्सक्लॅमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य बनवा. तर बघा इंग्रजीमध्ये अगदी माझ्या मते 7वी आणि 8वी या दोन इयत्तांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आता पहा मेक इट एक्सक्लॅमेटरी एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवत असताना आपल्याला काही नियम माहित असावे लागतात. प्रथम पहा एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवत असताना व्हॉट आणि हाऊ या दोन WH वर्डचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर वाक्यात एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवत असताना वाक्यात आलेले एक्स्ट्रीमली, रिअली, व्हेरी, कम्प्लिटली म्हणजे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवत असताना यासारखे जे तीव्रता दर्शक शब्द आहेत ते काढून टाकावे लागतात. ओके, आपण आता प्रत्यक्ष एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवून पाहूया. फर्स्ट सेंटेन्स, पहिलं वाक्य पहा, ही वॉज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. प्रथम पहा की वाक्यामध्ये कोठे ए एंड द हे आर्टिकल आले आहे का? आलंय. अँड आर्टिकल जर असेल तर एक्सक्लॅमेटरी सुरुवात हॉट न करा. ठीक आहे, करूया. हॉट, नंतर आलेला आर्टिकल घ्या अँड, त्याला जोडून ऍडजेक्टिव्ह आणि त्याच्याबरोबर आलेलं नाउन घ्या. हॉट अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. राहिलेला मग घेऊन टाका ही वॉज. एक्सक्लॅमेटरी आहे म्हणून एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, समजलं असेल. आपण सेकंड सेंटेन्स घेऊया. That was a difficult task. That was a difficult task. ठीक आहे, आता याचा आपल्याला एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवायचा आहे. मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे. पहा, वाक्यात आर्टिकल आले का? पहा, आले. असेल आर्टिकल, सुरुवात हॉट न करायची. हॉट, आर्टिकल घ्या अ, त्याला जोडून आलेला संपूर्ण भाग घ्या. डिफिकल्ट टास्क आणि राहिलेला भाग लगेच घेऊन टाका. दॅट वॉज. एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, तिसरं वाक्य पाहूया. Ideas are very valuable. Ideas are very valuable. Ideas are very valuable. आता पहा, वाक्यामध्ये कुठं आर्टिकल आलंय का? पहा, नाही, आर्टिकल आलेलं नाही. म्हणून सुरुवात हाऊने करा. हाऊ, ऍडजेक्टिव्ह घ्या. व्हॅल्युएबल, व्हेरी सारखा शब्द सांगितल्याप्रमाणे काढून टाकायचा. राहिला भाग आहे तसा घ्या. आयडियाज आर. एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. हे 3 वाक्य नक्कीच आपल्याला समजले असतील. पुढच्या वाक्याकडे बोलूया. I am very lucky. I am very lucky.
वाक्यात आर्टिकल आलाय का पहा, नाहीये. तर सुरुवात हाऊ न करायची. हाऊ, त्याला जोडून आर्टिकल, त्याला जोडून ऍडजेक्टिव्ह लकी. व्हेरी सारखे शब्द काढून टाका. राहिलेला भाग आहे तसा घ्या. आय एम, उद्गारवाचक चिन्ह. आता बाळांनो, तुम्हाला मी सांगितलेलं नियम काय आहेत पहा. वाक्यात जर आर्टिकल असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवताना हॉट न सुरुवात करावी. हा जो नियम आहे तो फक्त 8वी पर्यंत आपण वापरायचा आहे, कारण त्यानंतर थोडेसे इयत्तानिहाय नियम हे वाढत जातात. हा नियम काही ठिकाणी अपवाद ठरतो. कृपया 8वी पर्यंतचा हा नियम वापरा. आपण आता 2 ते 3 वाक्य घेऊया. It was a lovely painting. It was a lovely painting. Answer. It was a lovely painting. आता वाक्यामध्ये आर्टिकल आहे म्हणून सुरुवात हॉट न करायची. हॉट, त्याला जोडून आर्टिकल लगेच घ्या. आर्टिकलला जोडून आलेला भाग लगेच घ्यायचा. हॉट अ लवली पेंटिंग. राहिलेला भाग घेऊन टाका. इट वॉज, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. दुसरं वाक्य. सहावं वाक्य. बघा. The wind was very forceful. The wind was very forceful. Answer. Now look at the sentence carefully. Is there any article in the given sentence? No, there is no article in the given sentence. So begin your sentence with how. आता वाक्यात आर्टिकल कुठं आहे का? नाही. पण एक्सक्लेमेटरीची सुरुवात हाऊ ने करा. हाऊ, लगेच त्याला जोडून आलेलं ऍडजेक्टिव्ह घ्या. फोर्सफुल. व्हेरी सारखा शब्द काढून टाका. राहिलेला वाक्यातला भाग पुढे येऊन टाका. द वाइंड वॉज, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह. तर नक्कीच विद्यार्थ्यांनो, आपणाला आजचा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, मेक इट एक्सक्लेमेटरी, हा जो घटक आहे तो नक्कीच आवडला असेल. आपण यापुढे आणखीन ग्रामरचे घटक आपणाला जर पाहिजे असतील तर माझ्या माय एज्युकेशन चॅनल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण भेटूया पुढच्या तासिकेला. ठीक आहे. नमस्ते.